मित्रांनो, आज मनोजदादा जरांगे पाटील यांनी हिंदुत्वाबद्दल नेमकं काय म्हटलं मी ते पुढे दाखवणार आहे. त्याच्या अगोदर फक्त 2 मिनिटात हिंदुत्व म्हणजे काय हे लक्षात घ्या. मित्रांनो, हिंदू हा आपला धर्म आहे आणि आपल्याला हिंदुत्वाचा अभिमान असलाच पाहिजे, कारण या मातीतील अस्सल धर्म म्हणजे हिंदू धर्म आहे आणि त्याचा अभिमान असला पाहिजे. परंतु ते हिंदुत्व कोणतं हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिझिया कराच्या वेळी पत्र लिहून सांगितलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे सर्वांना कवेत घेणारं आहे, कोणाचाही द्वेष करणारं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे वसुधैव कुटुंबकम किंवा खलविदम ब्रह्म या प्रकारचं हिंदुत्व आहे. सर्वाघटी रामवालं हिंदुत्व आहे, सर्वाभूती वासुदेववालं हिंदुत्व आहे, सर्व जाती धर्मांना समावून घेणारं हिंदुत्व आहे. कोणाही एका जातीचं वर्चस्व किंवा कोणाही एका जातीची गुलामी किंवा सिंडी जानव्याची गुलामी किंवा ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो हे सांगणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. जे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे तेच हिंदुत्व वारकरी साधू संतांचं आहे. ॲक्च्युली वारकरी साधू संतांना तुम्ही हिंदुत्वाच्या कसोटीमध्ये सुद्धा बसवू शकत नाहीत, कारण संत नामदेव महाराज म्हणतात, हिंदू पूजे देहरा मुसलमान मस्जिद नामा सेवे सेवैया जहा मंदिर ना मस्जिद. म्हणजे मंदिर मस्जिद या पलीकडचं हिंदुत्व संपूर्ण विश्वाला माऊली ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये जर सांगायचं म्हटलं तर हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर हे हिंदुत्व वारकरी साधू संतांचं आहे. यामध्ये कबीर मोमीन लतीब मुसलमान सेना नावी जाण विष्णुदास हे हिंदुत्व वारकरी साधू संतांचं आहे. याती कुळ येथे असे अप्रमाण हे हिंदुत्व वारकरी साधू संतांचं आहे. आणि मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे सिंडी आणि जानव्याचं हिंदुत्व आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये वैदिक पंडितांना सांगितलं होतं, अरे शिखा सूत्र याचा तोडी तू संबंधू मग तुझं बाधा नाही नाही. सिंडी आणि जानव हे तोडून टाक, कारण यामुळे भेद निर्माण होतो. इतके समतावादी, प्रचंड समतावादी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज होते. परंतु मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे विषमतावादी आहे, विषमतेच्या पायावर आधारित आहे. भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे कोश्यारी तात्याचं आहे, छिंदमचं आहे, पुरंदरेचं आहे. पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणारा आहे. ज्या पुरंदरेने छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ते हिंदुत्व भारतीय जनता पार्टीचं आहे. आम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का सहन करायचा हा आमचा प्रश्न आहे. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी सोबत आमची विचारांची लढाई आहे. मित्रांनो, आम्ही सरसकट कोणत्याही जातीला टार्गेट करत नाही. तुम्हाला हिंदुत्व अजून सोप्या भाषेमध्ये सांगतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना विरोध करणारा मंबाजी बुवा आणि त्याला साथ देणारा गावचा पाटील, लक्षात ठेवा, त्या मंबाजी बुवाचं आणि त्याला साथ देणाऱ्या पाटलाचं हिंदुत्व वेगळं आहे. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना गुरु मानणाऱ्या संत बहिणाई या ब्राह्मण होत्या. परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि बहिणाईंची विचारधारा एक आहे आणि गावच्या पाटलाची आणि मंबाजी बुवाची विचारधारा एक आहे. म्हणजे येथे जातीचं बंधन नाही. मित्रांनो, ब्राह्मण सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या बाजूने आहे आणि येथे गावचा पाटील असून सुद्धा मंबाजी बुवाच्या बाजूने आहे. त्यामुळे नीट लक्षात घ्या, आज जे काही थोडे 4-2% मराठा किंवा 4-2% इतर बांधव जे भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाला बळी पडलेले आहेत त्यांनी लक्षात घ्यावं, ही जातीची किंवा जातीच्या विरोधात नाही तर ही विचारधारेची लढाई आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना प्रचंड विरोध करणारा रामेश्वर भट्ट, परंतु त्याचबरोबर त्यांचे 50% टाळकरी हे ब्राह्मण होते. त्यामुळे आणि आजही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नेतृत्व करणारे नरेंद्र दाभोळकर सुद्धा ब्राह्मण होते. त्यामुळे काही जण असा गैरसमज करून घेतात की हा ब्राह्मणाला विरोध आहे.
परंतु तसं नाही मित्रांनो, ही विचारांची लढाई आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो, कारण कोणीही ब्राह्मण नाही, कोणीही क्षत्रिय नाही, कोणीही वैश्य नाही, कोणीही शूद्र नाही. आपण सर्व मानव आहोत. अवघी एकाचीच भिन्न तेथे कैचा भिन्ना भिन्न. हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा विचार आपल्याला स्वीकारायचा आहे. परंतु भारतीय जनता पार्टीला हा विचार मान्य नाही, समता मान्य नाही. त्यांना समरसता मान्य आहे. हा समता विरुद्ध समरसता हा संघर्ष आहे. आमचं हिंदुत्व हे समतावादी हिंदुत्व आहे, सर्वाघटी रामवालं हिंदुत्व आहे. आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे समरसतावालं आहे, कर्मकांडाचं आहे. वारकरी साधू संतांचं हिंदुत्व हे कर्मकांडाला विरोध करणारं आहे. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म हा वारकरी संप्रदाय सांगतो. आणि भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व हे भोंदूगिरीला, कर्मकांडाला प्रोत्साहन देणारं आणि त्याद्वारे सर्वसामान्य भोळ्या बाबड्या हिंदूंना गुलाम करणारं हिंदुत्व आहे. हा फरक लक्षात घ्या. ही विचारांची लढाई आहे. ते सुद्धा आपलेच आहेत आणि आपण तर आपलेच आहोत. परंतु आपल्याला हे विचार परिवर्तन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला वारकरी साधू संतांचा आणि महामानवांचा एवढा मोठा प्रचंड वारसा आहे. तो वारसा लक्षात घेतल्याशिवाय तुम्हाला हा विषय कळणार नाही. क्रमशः पाहत रहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु. जय शिवराय. जय भीम.